नंतर ना थोडा वेळ गेलं 12 वाजलो. 12 वाजल्यावर ना नंतर तिकडून जरा नॉर्मलचा आवाज आल्यागत झालं. मग मी हळूच बघितलं थोडं. बघितल्यानंतर मला एक सावली गेल्यासारखी दिसली सरळ अशी वर गेली आणि एक घरापाशी एक टाकी होती तिथं टाकीपाशी जाऊन थांबली. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं स्वागत आहे संडे सस्पेन्स या चॅनलवरती. आज आपल्यासोबत आहेत विकी जाधव आणि गणेश चव्हाण. त्यांच्यासोबत काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज झालीत, ते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. एकदा काय झालं माहिती आहे का, आम्ही संध्याकाळची लाईट गेलेली म्हणून बाहेर झोपायचं म्हणलं लाईट गेली जास्त उकडत होतं. मग गेलो एकटाच बाहेर. 12 वाजलं होतं आणि पौर्णिमा होती आणि माझ्या लक्षात आलं की आपण आज बाहेरचा एखादा त्रास बघावाच असं वाटलं मला. म्हणजे रिअल आहे का खोटाही बघायसाठी तर त्यासाठी मग बघायसाठी बघितलं. नंतर ना झोपलो, हातरून वगैरे टाकलं आणि झोपलो. नंतर आमचा जो एक भाऊ बंधू होता तो लघवीला जाऊन बाहेर जाऊन आला. तो पण आत गेला. नंतर मी एकटाच बाहेर झोपलो होतो. एकटा झोपल्यावर ना नंतर ना म्हटलं बघायचं. मग हां थोडा वेळ थांबलो बघितलं इकडं तिकडं. म्हणजे पूर्ण माझ्या चादर अंगावरतीच होती. माझ्याकडे काही फोन नव्हता शूटिंग काढायसाठी. बारकाच फोन होता पण शूटिंग काढता येत नव्हती त्याच्यातनं. नंतर ना थोडा वेळ गेलं 12 वाजलो. 12 वाजल्यावर ना नंतर तिकडून जरा नॉर्मलचा आवाज आल्यागत झालं. मग मी हळूच बघितलं थोडं. बघितल्यानंतर मला एक सावली गेल्यासारखी दिसली सरळ अशी वर गेली आणि एक घरापाशी एक टाकी होती तिथं टाकीपाशी जाऊन थांबली. थांबल्यानंतर ना माझ्याजवळ साईडला कुत्रं झोपलेलं होतं. ते पण त्याच्याकडे भुकत गेल्यानंतर कुत्रं तिथं काय झालं काय सांगता आलं नाही. डायरेक्ट तिथं कुत्रं गपच आलं माघारी. नंतर माझ्यापाशी झोपलं. सरळ सरळ मला दिसलं ती टाकीपाशी जाऊन बसलेलं. म्हणजे सावली होती का माणूस असं तुम्ही गेल्यासारखं तुम्हाला दिसलं, म्हणजे काय झालं? रिअल माणूसच गेल्यासारखं दिसलं. हा विचित्र होतं. मला पूर्ण घाम फुटलेला होता बघितल्यानंतर. आणि कुठं कुठं काय काय घडलं होतं तुमच्याकडे? नंतर आम्ही दोघं खेकड्याला गेलतो. खेकड्याला म्हणजे खेकडं धरायसाठी गेला होता? वड्याला. हां. खेकडे धरायसाठीच गेलेलो होतो. नंतर तिथून गेलो, हळूहळू गेलो. जास्तच खेकडं घावायला लागलं. गेल्यानंतर तिथं जाऊसपर्यंत पिशवी भरली एक दोन. परत ना तिसरी पण पिशवी भरली. मग दुसरा एक जण म्हणतो या चला घरला जाऊया, आत्ता जाऊया घरला, इथनं मोरं नको जायला म्हणतोय. तर हे पण आम्ही मोरच गेलो. मोरं गेल्यावर ना नंतर हळूहळू एक जणाला भ्या वाटायला लागलं. जास्त भीती घाबरला तो. तिथं चौथीचा कडा होता. कडा म्हणजे नक्की काय? तिथं दोन सवती होत्या. म्हणजे दोन लेडीज होत्या. त्या सवत होत्या. मग त्या अशाच गुरं राखायला गेलेल्या होत्या आणि त्या कड्यावरती बसलेल्या होत्या. मग त्यास एकेला काय माहित होतं हिला ढकलून द्यायची त्या कड्यावरनं खाली. ढकलून द्यायची होती आणि तिनं पण त्याच्यावर गेम केलती. तिनं तिच्या पदराला बांधलेला होता. मग बांधल्यानंतर ना ते हळूच असं बोलत काय तर झालं त्या दोघीचं आणि तिनं ढकलून दिली आणि ती पण पडली तिथं. तीच काय साडीचा पदर बांधल्यामुळे एक पडली आणि तिच्या संग दुसरी पण पडली. हा दुसरी पण पडली. मग त्यांचं तिथंच आत्म भटकायला लागलं. हा तिथंच आहेत म्हणताना त्या कड्याचं नाव सौत कडा दिलं. आतापर्यंत आज किती जणांनी दिसली ती? आतापर्यंत बऱ्याच लोकांनी दिसले असं. बऱ्याच जण. बर, ती नक्की ठिकाण आहे कुठं ती? ते पाऱ्यातनं दरगोबाचा दरा आहे ना तिथं आहे ठिकाण ते. हा पहिल्यांदा तुम्ही दरगोबाच्या दऱ्यात गेलता तेव्हा पहिला अनुभव आला. बर, तिथं काय काय घडलं तुमच्या संग आणि तुम्हाला काय तिथं वाटलं? भीती वाटली काय? कसं काय? साधारण 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पावसाळ्याचे दिवस होते. आम्ही 4-5 मित्र खेकड्याला जायचं नियोजन केलं, खेकडं पकडायला. रात्रीच बॅटऱ्या घेऊन टू व्हीलरवरनं गेलो. घरापासून 10-15 किलोमीटर आहे त्यामुळं
बॅटऱ्या टू व्हीलरवरनं गेलो रात्रीचं. गाड्या लावल्या एका ठिकाणी आणि वाड्यात खेकडं धरायला सुरुवात केली. मग आम्ही पहिल्यांदाच गेलतो, काय अनुभव नव्हता तिथला आम्हाला. आणि खेकडं धरायला सुरुवात केल्यानंतर एकच खेकडा दिसला गेल्या गेल्या पाण्यात. नंतर खेकडंच गावनात. मग बघितलं, अर्धा तास फिरलो, खेकडं काय गावनात म्हणलं पुढं गेलो असं म्हणजे पुढकत दुसरीकडं. मग असं पाठीमाग पाय वाजलेला आवाज यायला लागला. खेकडं तर काय गावनातच. पाठीमाग पाय वाजलेला आवाज यायला लागला. भीती वाटायला लागली. तिघं चौघजण होतो आम्ही. आणि गाड्या पण पाठीमागं लांब राहिल्या. आणि त्यात 2 बॅटऱ्या होत्या, एक बॅटरी बंद झाली अचानकच. चार्जिंग संपलं काय झालं पण बंद झाल्या. एकच बंद झाली, एकच चालू राहिली. मग तिथून पुढं जरा जाऊन बघायचं म्हटलं. गावलं तर बघायचं, नाही तर पाठीमागं जायचं. तसं खेकडं धरत बघत बघत पुढे गेलो. खेकडं काय नाहीच. नंतर 2च खेकडं दिसलं. ती पकडलं, पिशवीत घातलं. आणि पाय वाजत आधी लांब वाजलेला आवाज येत होता. नंतर हळूहळू जवळ वाजत यायला लागलं. म्हणजे जवळ पाय वाजायला लागत, आवाज यायला लागला. साधारण 4-5 किलोमीटर आम्ही गेलो असून. ते काय अंधारात तिथं काय म्हणजे घरही नाही. ते पूर्ण आपण जोरात जरी ओरडलं तरी कोणाला आवाज जात नाही तिथून बाहेर. पूर्ण म्हणजे डोंगराळाच भाग आहे. मग गाड्या 4-5 किलोमीटर पाठीमागं राहिल्या. मग चालत गेलो. मग दोन्ही साईडला डोंगर, मोठं डोंगर आहे. त्यामुळं आम्ही कुठं आलोय आम्हालाच कळना. मग आता रात्रीचं 12:30 वाजला असेल साधारण. दोघाला पाठीमागं पाठवून दिलं गाडी आणायला. पाठीमागं गाडी आणायला गेलो. गाडी आणायला गेल्यानंतर ना वाड्याने सरळ गेलो. म्हटलं म्हणजे डोंगराकडे जायचं म्हटलं, रस्ता गावल आपल्याला. रस्ता गावल रात्रीचा. त्याच्यात काय बॅटरी नाही आमच्याकडं. आणि नंतर गेलो. नंतर मोबाईलच्या टॉर्चच्या वरच गेलो. डोंगराकडं वाट गावल म्हणून गेलो. डायरेक्ट तरसाच्या बोधग्यातच गेलो. तरसाच्या घळीतच गेलो. तरसाच्या घळीत गेल्यानंतर रिटर्न आणि माघार आलो. रिटर्न फिरून तिथंच जायचं आम्ही. डबल गेलं का तिथंच जायचं फिरून. दिशाभूलच झाली होती आमची. गाड्या काय गावना त्या रात्रीचं 1-2 तासानं नंतर आम्ही म्हणजे विचार करून सरळ आलेल्या वाटेनं माघार गेलो वाड्यात गेल्यानंतर सरळ वाडा धरून खाली गेलो. खाली गेल्यानंतर आम्हाला गाड्या सापडल्या. म्हणजे तुम्ही रात्रीच खेळतच बसला होता? रात्रीचं 2 वाजले. बसत होता का नाही? दोघं पुढं खेकडं धरत आणि दोघं पाठीमाग गेला. परत ती लवकर येणार म्हणून आम्ही पुढनं वरडायला चालू केलं जोरात. याचने आवाज जाईल येते. याचने पण आमचा आवाज जाईल. आणि ही पण तिकडं चुकल्यामुळं ती पण तिकडं ओरडतो. पण त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचना आणि आमचा त्यांच्यापर्यंत जायना. डेंजर आहे. नंतर आम्ही वड्यातनं बाहेर निघलो. रस्ता एक आहे, डोंगराच्या साईडनं रस्ता आहे. एका साईडला वडा, एका साईडला रस्ता आहे. मग आम्ही ते रस्त्याला गेलो दोघंजण. ते गाडी घेऊन येण्यात म्हटलं आम्ही रस्त्याला गेलो. मग त्याचने पण गाड्या गावल्या तोपर्यंत 2-2:30 वाजला असेल. आम्ही रस्त्याला गेलो, नीट रस्त्यानं खाली गेलो. म्हणजे समोरून येतेले आम्ही पण जाय. तर ती पाय वाजत होती, ती पाठीमागं जवळच वाजल्याला लईच आवाज यायला लागला. मग दोघंजण होतो, हाताला हात धरला एकामेकाच्या भीतीनं. आणि सरळ रस्त्यानं आम्ही पुढं पळत सुटलो. तोपर्यंत गाड्या पण आल्या. आम्ही गाडीवर बसलो तरी पण ते पाय वाजल्याला माग कोण तर आपल्या आलंय असा भास होत होता. कोण तर आपल्या मागं पळायला लागली गाडीच्या, असं भास व्हायचा. भास होत होता. नंतर गाडी एकत्र झालो होतो आम्ही. नंतर सगळे एकत्र झालो. नंतर एक जण म्हणला अनेक धरूया थोडंफार खेकडं. नंतर वड्यात गेलो. वड्यात गेल्यानंतर थोडं मोहरं गेलो चालत. नंतर एक झाड एक मोठं लयच मोठं होतं झाड. ते मोठं होतं आणि सगळेजण हळूहळू एकामागे एक चालले. ते नंतर आवाज आला तसाच. पायाचा जास्तच आवाज आला. जास्त आवाज आल्यावर सगळ्यांनी एकामेकाचा हात पकडलं आणि पूर्ण म्हणजे सगळेजण पाठ लावून गोल राऊंड टाकला त्यांनी सगळ्यांनी. तीच की सगळी अशी अपोजिट उभा राहिली मला.
पाठीला पाठ लावून सगळी चारी दिशाला हा चार चार तोंड. दिशेला चार तोंड करून उभा राहिलो. नंतर ना पूर्ण ते मोठं झाड बुडक्यापासून वरच्या त्या टोकापर्यंत हालतच होतं सगळं. पूर्ण झाड आलं सगळंच हालत होतं. हा, सगळ्यासनी दिसलं. सगळ्यांनी दिसलं. सगळ्यासनी दिसलं. चौघासनी पण ती भासलं. चौघासनी पण चौघासनी बसवलं. पण. हा. सगळं बघ. ते किती वाजता टाइम होता अंदाजे? टाइम ते 12:30 ते पावणे होतं. रात्रीचं. रात्रीच 12:30 ते पावणे. तिथली काय म्हणजे त्याच्यानंतर सगळेजण हळूहळू एकामेकाचा हात धरूनच मोहरं गेले. मोहरं गेले. बाहेर कुठं निघाला? तिथून बाहेर नाहीच पडलो. तरी पण म्हणायचं भेद खेकडं धरलंच आम्ही. बर हळूहळू धरत गेलोच मोहरं गेल्यानंतर ना तसंच गेलो. 3 वड फुटते ते. 3 वड्यात नंतर सगळी एकत्रच गेलो. एक हा, संगम असतो. म्हणजे आमची चौघाची पण दिशाभूल झाल्या का झालं. आपण नक्की कुठं आहे काय कळलं ना. आमचं पुढचं एक टोक माहित होतं आम्हाला, जिथं 3 वाड्या मिळतात एकत्र येतात तिथे गेलं का आपण आपल्या गाडीजवळ जातोय. म्हणजे तिथनं पुढं माहित होतं आम्हाला. आणि आम्ही वाड्यात असल्यामुळं आम्हाला काय कळालंच नाही नक्की कुठं आहे. म्हणून आम्ही सरळ तसं खेकडं धरत सरळ गेलो. आणि 3 वड मिळतात तिथे गेल्यावर परत आमच्या गाड्या कुठं आहेत लक्षात आल्या. आणि परत तिथनं आम्ही गाडीकडे गेलो. नंतर भेट एकमेकाचा हात धरून गाडीपर्यंत गेलो. गाडीवर बसून नंतर गेलो.